इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे व शेतकरी मायबापांचे मी मनस्वी टाले मनापासून स्वागत करते। कोणी सांगतो माझा बाप आमदार आहे, कोणी सांगतो माझा बाप खासदार आहे, कोणी सांगतो माझा बाप डॉक्टर वकील इंजिनियर आहे, पण मी छाती ठोकून सांगते की माझा बाप इमानदार शेतकरी आहे, इमानदार शेतकरी आहे। विराट 17 करोडात गेला, धोनी 15 करोडात गेला, जगाचा पोशिंदा मात्र झाडावर लटकून मेला, झाडावर लटकून मेला। भारत कृषी प्रधान की क्रिकेट प्रधान हाच मोठा प्रश्न पडतो। शेतकरी जगला काय मेला काय सांगा, कुणाला फरक पडतो? एखादी मॅच तुम्ही वावरात घेऊन पहा, शेतकऱ्याची जिंदगी एक तरी दिवस जगून पहा। खेळाडूंसारखे करोडो नको, फक्त शेतमालाला भाव द्या, शेतमालाला भाव द्या। मोदी साहेब, आपण लोकसभेच्या निवडणुकीत घोषणा दिली होती की शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करू। शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट तर सोडा, अर्धे करून ठेवले। फडणवीस साहेब, आपण विधानसभेच्या निवडणुकीत घोषणा दिली होती की शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू। आठवते का मित्रांनो, फडणवीस साहेबांनी दिलेली घोषणा, शेतकऱ्याचा 7/12 कोरा कोरा कोरा। आता 7/12 करा कोरा, नाहीतर खुर्ची 16 अरे लबाडांनो, आता हे लबाडांनो, मित्रांनो, या सरकारने आम्हाला खूप लुबाडलं। आता हे आंदोलन मागे घ्यायचे नाही। जोपर्यंत शेतकऱ्याचा संपूर्ण कर्जमाफी व शेतमालाला भाव मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवू। आता हे आंदोलन फक्त बच्चू भाऊचंच नाही, तर यामध्ये सर्व पक्षीय शेतकऱ्यांना भाग घ्यायला पाहिजे। तर चला मग घोषणा देऊ, शेतकऱ्याचे संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्याला शेतमालाचा भाव। जय हिंद, जय भारत। अतिशय चांगलं भाषण या चिमुकलीने केलं, तेव्हा पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत करा।